राणे यांची पत्रकार परिषद सुरू होते, थेट जाऊया. चलो रेडी आहेत का सगळे? आज फोरम एकदम फुल आहे. सगळ्यांना प्रतीक्षा आहे की पत्रकार परिषद कशासाठी आहे. सर्व पत्रकार मित्रांचं, या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडंसं मागे थांबावं. पत्रकार फक्त सभागृहामध्ये बसतील, बाकी कार्यकर्ते पाठीमागे थांबतील. पत्रकारांना बसण्याची व्यवस्था इथे करावी. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेमध्ये. आमचे नेते केंद्रीय मंत्री माननीय नारायणरावजी राणे साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ आणि आमचे प्रवक्ते ओमप्रकाशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, ही पत्रकार परिषद बऱ्याच दिवसांनी होते. मोठा गॅप मध्ये होता, पण आजची पत्रकार परिषद घेत असताना ही भरगच्च गर्दी कोणत्या विषयासाठी हे कळलेलं नाहीये. असू दे, थोडं थोडं आस्ते आस्ते कळेल. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमच्या नेत्या सौ चित्राताई वाघ, श्री ओमप्रकाश चव्हाणजी, श्री नवनाथ बर, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, सुरुवातीला सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजप आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली. त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली आहे. मी मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो. उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाहीत. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोश्री. पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5, आमदार 16, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10, पण अजून 5 राहतील, 10 राहणार नाही. अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर. तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे. चटणी पण नाही पानावर घालाय होई तर काय बोलतो? याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे, मी सगळं मुद्दाम आणलंय. याने आमच्यावर केलेली टीका, भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष
भाजप याला तडीपार करा, तडीपार करा. आमचे 303 आहे, आमची सत्ता आहे केंद्रात राज्यात. तडीपार करायचं ठरवलं तर आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू, आणि ज्यांच्यावर अनेक हाय पेंडिंग CD मध्ये आहे त्यांना करू. उद्धव ठाकरेंना. हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांगतो मी, कोणाला अरे तुरे करत नाही, पण याला करणार. कारण पंतप्रधान बोलणार एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. तू डायरेक्ट तडीपारची भाषा कशी काय करतो? भाजपला करा. अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही. जरा माहिती घे ना, नुसता सामना वाचू नको, बंडलबाज संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, हे बाकीचे पण वाच. आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, भाजप हा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरेला, आता खरं म्हणजे मी शिवसैनिक 39 वर्ष होतो, 66 पासून 39 वर्ष, आणि त्यानंतर 85ला मी नगरसेवक झालो, 87ला BST चेअरमन झालो, 90ला आमदार, नंतर मंत्री. हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो, खाली यात कधीच नाही जायचो. प्रसाद तर घेऊन जावंच लागायचं. अरे तुला दिलेले, आता तू आमच्याकडून का प्रत्येकाकडून जे काय मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया, तुम्ही सगळे माहीत आहे, सगळे लॉस, अनेक बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात, त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिटमध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला, सुटला नाही. इन्क्वायरी आहे, योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10वं वर्ष आहे. मोदींनी केलेली कामं जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो? 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने. आतापर्यंत वाघ मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना, तर मी पहिले पैसे काढून घेतो, त्याच्या वतीने मी ठेबडजींना सांगायचो. खरं सांगतो, मी नाही, अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात, कानेट, पैसे टाकायची दाणत नाही, ते किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो, काय. भ्रष्टाचार बोलतो भाजपवर, भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेनेत यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. एकदा मुद्दाम का आठवणी सांग. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येताच हे साहेब भेटले. साहेब मी मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा ना. मला म्हणलं चल दाखव. गेलो, पाहिली, म्हटलं छान आहे, अभिनंदन. मी आपलं कानाचं इन्कम टॅक्सला दाखवलेस का रे? नाही, काय गरज आहे? मर्सिडीज गेली इन्कम टॅक्सला, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार करा. याला माहीत नव्हतं. मी माझ्या CA कडे नेलं आणि माझ्या CA ला सांगितलं तू ऑफिशियली दाखव. नितीन दोषी CAचं, अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजप हा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहीत नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, अलायन्समध्ये होता, युतीमध्ये. मग हा पण तसाच होता काय? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे असं म्हटलं तर.
देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट बनवावा. देशातील जनता भाजपला ठग वाटते का? मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत नाही. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊन या म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळे पक्ष सांगे तिकडे जातात. उगा टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहिती आहे कुठे कुठे कसं कसं सांभाळलं. मी तेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, हा उलटा फिरतो नेहमी. मी अनेक वेळा पाहिले. एक घटना सांगतो त्याच्या स्वभावाविषयी. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. ते घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूममध्ये त्यांच्या होते. साळगावकर म्हणून ते मातोश्री द्यायचे. साहेबांना येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतले सगळं. उद्धवजी अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करावं? बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, येतात स्वतःला 1-5 माणसं नाही थांबणार. काय करू रुद्राक्ष? अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो. प्रोटेक्शन लावलं तर मी येईल का? मला माहिती आहे प्रोटेक्शनवाल्यांनी सांगितलं सत्ता आमची आहे, बाजूला होती. अशा माणसाने टीका करू नको. तुझी बरेच असलीयत आहे. 39 वर्ष होतो बरोबर. काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं, पण अजून काढतच नाही मी. बोलू नको अंतर्गत. बाळासाहेबांकडे पाहून साहेबांनी मागून एक शपथ घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो, सांगून साहेबांना 1-1.5 महिन्याने फोन आला. त्या आमचा कांच्या नेपाळीत त्याला फोन आला. थापानी नंबर दिला. हा धावत आला, साफ कर. म्हणलं कोण साहेब? आता झाले होते 6 महिने. मला लक्षात आलं बाळासाहेब. मुलं ते साहेब जय महाराष्ट्र. मग मला विचारलं कसं काय मुलावेळा विचार. मला नारायण फोन यासाठी गेला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहिती आहे तू कोणापासून मोठा झाला काय, सगळा इतिहास माहिती आहे. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलोय.